नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हर्नमेंट एक्झाम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपली GMC सोलापूर 2025च्या एक्झामच्या तयारीसाठी आपण या यूट्यूब चॅनलवर विविध व्हिडिओज अपलोड करत आहोत. मित्रांनो, त्यामध्ये आपण व्याकरणाचं सिरीज आज या ठिकाणी सुरुवात केलेली होती अगोदर. तर त्याच्यातलाच एक भाग आपण शब्दांच्या जाती, त्यामध्ये विविध व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. आज आपण व्हिडिओमध्ये अविकारी शब्द, शब्दांच्या जातीतला दुसरा भाग, अविकारी शब्द, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आणि उदाहरणासह त्याचं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा मित्रांनो. कारण कसं आहे मित्रांनो, GMC सोलापूर 2025चं तुमचं स्वप्नाचं एखादं सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक या चॅनलचा फायदा तुम्हाला या ठिकाणी घेता येईल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, एक बिग अनाउन्समेंट आपण या ठिकाणी आज करणार आहोत मित्रांनो. अनाउन्समेंट एखादं आज आपण मित्रांनो लॉन्च करत आहोत आपला मराठी गव्हर्नमेंट एक्झामचा टेलिग्राम चॅनल मित्रांनो. होय मित्रांनो, तुम्हाला जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे म्हणलं होतं मित्रांनो, की आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरुवात करणार आहोत मित्रांनो. तर तो दिवस आज आलेला आहे मित्रांनो. आपण टेलिग्राम चॅनल या ठिकाणी लॉन्च केलेला आहे मित्रांनो. तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो. मित्रांनो, या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे काही मी नोट्स एक्झाम ओरिएंटेड मी बनवतो किंवा इथून तिथून आपण या ठिकाणी कंपाईल करत असतो, त्या सगळ्या नोट्स, प्रिव्हियस इयर तुम्हाला क्वेश्चन पेपर, या अनेक साऱ्या PDF नोट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळं आत्ताच तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा मित्रांनो. लिंक या चॅनलची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल मित्रांनो. त्यामुळं तुमच्या मित्र कोणी असतील तर त्यांना सुद्धा जॉईन करायला नक्की सांगा मित्रांनो. पुढे जाऊया मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मित्रांनो, आजच्या मेन आपल्या टॉपिकला अविकारी शब्द, ज्याला आपण अव्यय असे सुद्धा म्हणतो मित्रांनो. अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणजे काय नेमकं आधी हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, व्याख्या दिलेली आहे. वाक्यात उपयोग करताना लिंग, वचन किंवा विभक्ती यानुसार ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द किंवा अव्यय म्हणतात. काय म्हणलेलं आहे मित्रांनो, ज्यावेळेस काही शब्द असतात की त्या शब्दांचा उपयोग वाक्यात असा होतो की वाक्यातील लिंग बदललं किंवा वचन बदललं किंवा विभक्ती यानुसार त्या शब्दांमध्ये काहीच बदल होत नाही, ते तसेच राहतात. असे काही शब्द असतात, त्या शब्दावरून असे काही शब्दांवरून विविध प्रकार पडत गेलेले आहेत मित्रांनो. त्या सर्व प्रकारांना आपण अविकारी शब्द म्हणतो. त्या अविकारी शब्दाचे एक एक प्रकार आपण आता पुढे बघूयात मित्रांनो. तर हे अविकारी शब्द मित्रांनो, याचे एकूण असे 4 प्रकार आहेत मित्रांनो. त्यामध्ये बघा, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, असे 4 प्रकार या ठिकाणी आहेत मित्रांनो. हे अविकारी शब्दाचे मित्रांनो. आपण एक त्याचे स्पष्टीकरणासह, उदाहरणासह, व्याख्या वगैरे आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. त्या ठिकाणी पहिलं सुरुवात करूया मित्रांनो, क्रिया विशेषण अव्यय. पहिला आहे मित्रांनो हे. तर त्यामध्ये बघा, व्याख्या दिलेली आहे याची. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. हे शब्द क्रिया कधी घडली, कोठे घडली, कशी घडली
किंवा किती प्रमाणात घडली हे दर्शवतात. काय बघा मित्रांनो, काय म्हणलंय, क्रियापद, वाक्यात जो क्रियापद असतो, क्रिया करणारा जो शब्द असतो त्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते किंवा विशेष असे एखादं माहिती सांगते मित्रांनो. आणि हे शब्द कसं असतात मित्रा, क्रिया कधी घडली किंवा कोठे घडली किंवा कशी घडली, किती प्रमाणात घडली, अशा प्रकारचं उल्लेख त्या शब्दावरून होत असतो मित्रांनो. उदाहरणावरून बघूया म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल. तो सकाळपासून काम करत आहे. ओके, या ठिकाणी आता क्रियापद काय मित्रांनो, काम करत आहे. हे करत आहे, हे जे आहे हे काम आहे. काम करत आहे हे क्रियापद आहे मित्रांनो. या ठिकाणी कधीपासून करत आहे, सकाळपासून. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाबद्दल माहिती सांगितलं एक्स्ट्रा. काय, आता एवढं म्हणलं असतं तरी चालतंय, तो काम करत आहे, परंतु या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळून जाईल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, हा सकाळपासून काम करत आहे, आत्ताच करत नाहीये तो, दुपारपासून किंवा आत्ताच नाही आलेला आहे. ह्याला सकाळपासून म्हणजे जास्त माहिती सांगत आहे, त्याच्या एखाद्या व्यक्तीच्या कामाबद्दल जास्त माहिती, म्हणजे क्रियाबद्दल जास्त माहिती, हे सकाळपासून जे शब्द आहे मित्रांनो हे सांगत आहे. म्हणून हे सकाळपासून हे जे शब्द आहे मित्रांनो हे क्रिया विशेषण अव्यय आहे मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये अधिक क्रियापद ओळखायचं, त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द वाक्यात असतो, त्या शब्दालाच, अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दालाच आपण क्रिया विशेषण अव्यय असे म्हणत असतो मित्रांनो. पुढचं एक उदाहरण आहे, मुले इकडे तिकडे पळत आहेत. आता पळणे हे एक क्रियापद आहे मित्रांनो. ओके, आता याबद्दल पळत आहेत, आता याबद्दल अधिक माहिती काय सांगतो, इकडे तिकडे. आता वाक्य एवढं म्हणलं असलं तरी चाललं असतं की बघा मुले पळत आहेत, एवढं म्हणलं तर संपून गेलं असतं. परंतु पळत आहेत हे बरोबर आहे, परंतु कसे पळत आहेत किंवा कुठे पळत आहेत, स्थान दाखवलंय इकडे तिकडे. हे जे इकडे तिकडे अधिक माहिती सांगणारा शब्द असतो याला आपण क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. गाडी हळूहळू जात आहे, गाडी जात आहे, कसं जात आहे, हळूहळू. हे जे हळूहळू शब्द आहे त्यालाच आपण क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. ओके, पुढचं उदाहरण बघा, आज मला खूप आनंद झाला. आनंद होणे क्रिया आहे मित्रांनो. किती झाला, खूप झाला. हे अधिक माहिती सांगणारा शब्द आहे, खूप. ओके, म्हणून हे क्रिया विशेषण अव्यय याला आपण म्हणत असतो मित्रांनो. मामा आज नक्की येणार. येणं हे क्रिया आहे मित्रांनो. हा, याची एक्स्ट्रा माहिती काय सांगतो, कुठला शब्द सांगतो, नक्की, निश्चय आहे मित्रांनो, निश्चित आहे मामा येणार आज. हे जे आहे मित्रांनो हे नक्की, हे शब्द क्रिया विशेषण अव्ययामध्ये येत असतो मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही की क्रियापद ओळखायचं आणि त्या क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला अंडरलाईन करून टाकायचं किंवा त्या पर्यायाला निवडून टाकायचं, तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल मित्रांनो. एवढंच यामध्ये आहे मित्रांनो, अगदी सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला कळून गेलं असेल. पुढे जाऊया मित्रांनो आपण. आता पुढचा आहे मित्रांनो दुसरा प्रकार, त्यामधलं शब्दयोगी अव्यय. काय, शब्दयोगी अव्यय. व्याख्या बघायची, जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांच्या पुढे जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्यांची संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आधी एवढं समजून घ्या, वाक्यामध्ये जो नाम असतो किंवा सर्वनाम असतो त्यांच्या पुढे जोडून हे शब्द येतात आणि वाक्यातील जे इतर काही गोष्टी आहेत, पुढचा जो वाक्य असतो त्याच्याशी संबंध दर्शवतात, काहीतरी संबंध आहे असं दर्शवतात. आणि पुढे काय दिलंय, हे शब्द सामान्यतः नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात आणि दिशा, वेळ, संबंध, तुलना इत्यादी अर्थ स्पष्ट करतात. ओके, जोडून येत असतात नाम आणि सर्वनामांना. उदाहरणावरून तुम्हाला कळून जाईल.
टेबलावर पेन आहे. आता टेबल, ह्याला जोडून आलेलं हे टेबलावर, हे जोडून शब्द आहे मित्रांनो. तुम्हाला कळण्यासाठी मी वेगवेगळ्या स्पेस दिलेले आहे मित्रांनो. यामध्ये टेबलावर पेन आहे, काय संबंध दाखवतो. टेबला पेन आहे एवढं म्हणलं तर चांगलं वाटेल का? नाहीये. टेबलावर पुढं काहीतरी असणार. पेन आहे म्हणजे पेन आहे वाक्य आहे मित्रांनो, याच्याशी संबंध दाखवणारा शब्द हा वर असतो मित्रांनो, वर. म्हणून हे शब्दयोगी अव्यय आणि हे जोडून येत असतात. पुढे बघा उदाहरण, शाळेसमोर मैदान आहे. शाळेसमोर, आता एवढं शब्द म्हणलं शाळेसमोर, पुढं काहीतरी वाक्य आहे त्याच्याशी संबंध जोडणारा असतो, तो ही समोर असतो. मैदान आहे, हे जे समोर आहे मित्रांनो, हे शब्द, याला आपण शब्दयोगी अव्यय, हे जोडून येत असतात मित्रांनो शाळेसमोर, काय, म्हणून याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. चोरामागे पोलीस धावले. मागे, चोरामागे एवढं म्हणलं तर चालत नाही, म्हणजे अपूर्ण वाटतो वाक्य. त्यामध्ये पूर्ण करण्यासाठी हे मागे ज्यावेळेस लावतो आपण त्यावेळेस पुढे काहीतरी असतो. पोलीस धावले, मग आता पूर्ण होतो वाक्य. म्हणून हे मागे जे शब्द आहे मित्रांनो, याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. यामध्ये हे नाम आणि सर्वनाम यांच्या पुढे येतात आणि हे शब्दांना, हे नाम आणि सर्वनाम यांना जोडूनच येत असतात. आणि हे उरलेल्या वाक्याशी संबंध दर्शवत असतात. काहीतरी संबंध आहे अशा पद्धतीने यांचा दर्शवण्याचा उद्देश असतो. पुढं, माझ्यापेक्षा तो उंच आहे. पेक्षा, माझ्यापेक्षा एवढंच म्हणलं तर काय वाक्य पूर्ण होणार नाही. म्हणून हे तो उंच आहे असं जे पुढचं वाक्य आहे याला संबंध दर्शवतो पेक्षा. हे पेक्षा शब्द आहे मित्रांनो, हे शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. पुढे बघा, आईसाठी फुले आणली. काय मित्रांनो, आईसाठी, हे जे साठी आहे मित्रांनो, हे म्हणजे हे जोडून आहेत मित्रांनो. हे शब्द, हे जे शब्द आहेत ना, हे जोडून आहेत मित्रांनो. हे आईसाठी, हे पूर्ण एकच शब्द आहे. तुम्हाला कळण्यासाठी मी स्पेसिंग दिलेलं आहे. हे जे साठी आहे मित्रांनो, हे शब्दयोगी अव्यय आहे मित्रांनो. आईसाठी फुले आणली, हे आईसाठी एवढंच म्हणलं तर वाक्य पूर्ण होत नसतो. त्यामुळे फुले आणली याच्याशी संबंध हे साठी हे शब्द दाखवतो. म्हणून हे शब्द योगी अव्यय आहे. मित्रांनो कळलं असेल तुम्हाला. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, नाम आणि सर्वनामांना जोडून येतो आणि उरलेल्या वाक्याशी वाक्यात संबंध दाखवणारा असतो. कळलं गेलं असेल मित्रांनो. पुढे बघूया मित्रांनो आपण उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय अगदी सोपा आहे मित्रांनो. व्याख्या बघूयात आपण आधी. जे अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. काय मित्रांनो, जे अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. ही अव्यये वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि त्यामुळे वाक्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. जोडणारा एक पूल सारखा समजून घ्या मित्रांनो. यामध्ये सामान्यतः शब्द असे येतात, आणि, परंतु, किंतु, किंवा, वगैरे अशा पद्धतीने शब्द येत असतात वाक्यात. उदाहरणावरून तुम्हाला कळून जाईल. राम आणि श्याम दोघे शाळेत गेले. या ठिकाणी दोन नामांना जोडणारा आणि, राम आणि श्याम, हे आणि जे शब्द आहे मित्रांनो, हे उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो. कारण का, हे दोन शब्दांना जोडणार आहे. पुढे बघू, अभ्यास कर म्हणजे पास होशील. या ठिकाणी म्हणजे हे शब्द उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो. कारण का, अभ्यास कर हे वाक्य आणि पास होशील हे वाक्य यांना जोडणारा हा शब्द आहे म्हणजे, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो. मी त्याला हाक मारली पण तो थांबला नाही. पण, हे पण मित्रांनो दोन वाक्यांना जोडणार आहे म्हणून तो
उभयान्वी अव्यय आहे मित्रांनो. पुढं पाऊस पडेल वा न पडेल, पाऊस पडेल वा ना पडेल, हे वा शब्द आहे, हे दोन वाक्यांना जोडणार आहे मित्रांनो. म्हणून वा हे शब्द आहे मित्रांनो, हे उभयान्वी अव्यय आहे मित्रांनो. पुढं तो म्हणाला की मी आजारी आहे, तो म्हणाला की, की हे शब्द दोन वाक्यांना जोडणार आहे, म्हणून याला आपण उभयान्वी अव्यय असे म्हणतो मित्रांनो. कळालं मित्रांनो? चला पुढे बघूया. पुढचा प्रकार आपण केवल प्रयोगी अव्यय, चौथा प्रकार आहे अविकारी शब्दातला. त्याच्या आधी आपण व्याख्या बघू, हे पण सोपं आहे मित्रांनो. मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार, प्रशंसा असा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. कळलं का मित्रांनो? मनातील एखादी भावना, जे असे भावना असतात वेगवेगळ्या प्रकारचे आपले, किंवा एखादी प्रशंसा असणे, एखाद्याला तिरस्कार करणे, आश्चर्य वाटणे, दुःख होणे, हे जे भावना आपल्याला मांडायचे असतात, त्यासाठी जी शब्द आपण वापरत असतो, जी अव्यय आपण वापरत असतो, त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ही अव्यये वाक्याचा भाग नसतात, ती केवळ भावना व्यक्त करण्यासाठी वापरली जातात आणि वाक्यापासून वेगळी असतात. यानंतर उद्गार चिन्ह वापरले जातात. काय मित्रांनो, यांचा वाक्याशी काही संबंध नसतो, फक्त हे असं अचानकपणे निघून जातं. आता तुम्ही काहीतरी एक मोठा असा एक साप बघितला, बापरे, अशा पद्धतीने आपलं शब्द निघतो. हे जे बापरे साप आला असं म्हणणार, बापरे हे शब्दाचा आणि वाक्याशी काही संबंध नसतो, फक्त आपल्याला तो एखाद्या घटनेमध्ये, एखाद्या आश्चर्यचकित घटनेतून किंवा एखादी आनंदी प्रसंगातून व्यक्त होणाऱ्या शब्द असतात, त्यांचा वाक्याशी किंवा भाषेशी काही संबंध नसतो, म्हणून त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. याचं केवल प्रयोगी अव्यय ओळखण्याचं एक साधं सोपं ट्रिक आहे मित्रांनो. उद्गारार्थी चिन्ह, हे जे चिन्ह आहे मित्रांनो, उद्गारार्थी चिन्ह, हे त्या वाक्यात असतो मित्रांनो. शब्दापुढे किंवा वाक्याच्या एंडला या ठिकाणी हे असतो. एवढं जरी तुम्ही बघून ह्याला केवल प्रयोगी अव्यय असं टिक केला तरी तुमचं बरोबर येईल मित्रांनो. उदाहरण बघूया मित्रांनो आपण. अरे रे फार वाईट झाले. आता एखादं शोकदर्शक आहे मित्रांनो हे वाक्य. अरे रे याचा काय संबंध आहे का वाक्याशी? नाही आहे, काहीच संबंध नाही. फार वाईट झाले हे बोली भाषेतलं शब्द वाक्य आहे. अरे रे एवढं म्हणून आपण हे करत असतो मित्रांनो. म्हणून हे अरे रे शब्द आहे आणि याला उद्गारार्थ चिन्ह सुद्धा आहे, म्हणून याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणत असतो मित्रांनो. वा वा काय सुंदर चित्र आहे, एखादी प्रशंसादर्शक वाक्य आहे मित्रांनो हे. आवडलं तुम्हाला, किंवा फुलं आवडली, वा वा काय सुंदर चित्र. किंवा तुम्हाला एखादं इत्र किंवा एखादं सेंट आवडलं, तुम्ही म्हणता ना असं अचानकपणे निघून जात, वा वा, प्रशंसा करता, तुम्ही एखाद्याची वाहवाही करता, यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. हे जे शब्द असतात अशा पद्धतीने यालाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. बापरे केवढा मोठा साप, आश्चर्यचकित झालेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी. बापरे एकदम घाबरतो असं माणूस आपण मोठा साप बघितला. त्यामुळे हे बापरे हे शब्द आहे मित्रांनो, हे केवल प्रयोगी अव्यय मध्ये येतो मित्रांनो. पुढं छान, तू खूप चांगली तयारी केली आहेस. हे जे छान आहे मित्रांनो, हे छान एकदमच असं आपलं एक, हे शब्द मित्रांनो असे बोलता बोलता निघत नाहीत, याला काहीतरी एखादी प्रसंग एकदमच आपल्या समोर आला तरच अशा पद्धतीनं शब्द आपल्या तोंडून निघत असतात मित्रांनो. पुढं अगं बाई हे काय, हे तिरस्कार दर्शक. हे अगं बाई जे शब्द आहे मित्रांनो, ह्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. कळालं मित्रांनो? सोपं आहे मित्रांनो, यामध्ये काय अवघड नाही आहे मित्रांनो. अविकारी शब्द म्हणजे काय हे आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर बघितलं शब्दयोगी अव्यय, त्यानंतर आपण बघितलं उभयान्वी अव्यय,
त्यानंतर आपण बघितलं केवल प्रयोगी अव्यय. अशा पद्धतीने मित्रांनो सगळे आपण या ठिकाणी बघितलेले आहे मित्रांनो. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा मित्रांनो. तुमच्या मित्रांना सुद्धा या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करा मित्रांनो. कारण काय आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सगळे नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळं जॉईन नक्की करा मित्रांनो. आजच्यासाठी व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अजून नवीन नवीन व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती पूर्णपणे संपवलेला आहे मित्रांनो. पुढचं व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तोपर्यंत अभ्यास नीट करा मित्रांनो. आपल्याला एक्झाम क्रॅक करायचा आहे मित्रांनो, पास होऊन दाखवायचा आहे मित्रांनो आणि एखादी सरकारी नोकरी या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो. धन्यवाद.